महाराज की जय। प्यारा हिंदुस्तान है, घुमालो जी जान है, वीरों का मैदान इसमें भगोगे भगवान है, वीरों का मैदान इसमें भगोगे भगवान है। समुदाय प्रार्थना सर्वतरी समुदाय प्रार्थना उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे देवर साधे या भारतात बंधु भाव वसू दे देवर साधे सर्व पंथ संप्रदाय से कवितो दे मतभेद भारत पर कमल की नजर नालमे हरे भारत के इतना जाति पर परदेश की नजर नालमे हरे हम न किसी को डराएंगे से डर पाएंगे, हम न किसी को डराएंगे, जाकिर से डर पाएंगे। बनाने में हम अपना हाथ बढ़ाएंगे, प्यारे सुंदर भारत पर कमल की नजर प्रकाश पडला सांगा आई ताई, सूर्यला प्रकाश पडला सांगा आई, या गावाचा रोजगार घरी गेला नाही, या गावाचा रोजगार घरी गेला नाही, या गावाचा रोजगार घरी गेला नाही, या तरुणाला मलाही सांगे नाही पटत बाई, या जगाला जग सांगे नाही पटत बाई, या तरुणाला मलाही सांगे नाही पटत बाई, जंगाला क्रांती दिवसे मशाल पेटत नाही, या रक्ताला कांदी मुस्लिम गाल पेटत नाही, सूर्योदयाला प्रकाश पडला सांगा आई ताई, सूर्योदयाला प्रकाश पडला सांगा आई ताई, या गावाचा रोजगार घरी गेला नाही, या गावाचा रोजगार घरी गेला नाही, या गावाचा रोजगार घरी गेला नाही, या गावाचा रोजगार घरी गेला नाही। मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहण करावं। देंगे तो सलामी देंगे, सलामी दो। जय हिंद। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। मी रामदासजी टेकाडे यांना विनंती करतो की राष्ट्रसंतांच्या फोटोला माल्यार्पण करावं। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लाखेदार यांना विनंती करतो की त्यांनी महात्मा गांधींच्या फोटोचं पूजन करावं। प्रास्ताविक श्री उद्धव सेवा मंडळाचे सहप्रचारक रामदासजी टेकाडे यांना मी विनंती करतो की ते प्रास्ताविक करतील। जगात वास करण्याची शक्ती आणि आजच्या या पावन दिवशी उपस्थित सर्व देशप्रेमी धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनी, आज आपण आपल्या देशाचा 75वा वाढदिवस जो आहे तो साजरा करणार। 75 वाढदिवस हा काही आयुष्यामध्ये कमी होत नाही। एखादा मनुष्य वयाने 75 वर्षाचा झाला तर आपण त्याला म्हणतो की हा म्हातारा झाला, आता याचं काम संपलं।
परंतु 75 वर्षाचा देश आपला झाल्यानंतर आपण असं म्हणू शकणार नाही, तो देश तरुण होत चाललेला आहे. आणि म्हणून तरुण जेव्हा होत चाललेला आहे तर निश्चितच या देशाची जबाबदारी जी आहे या देशाच्या तरुणांवरती येऊन पडते. अशोकरावांनी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक क्रांतिकारी लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं. जे मुख्य क्रांतिकारी होते त्यांचं आपल्याला नाव माहिती आहे, परंतु त्यांच्या मागे संपूर्ण देशाच्या लोकांचं जे काही पाठबळ होतं त्या लोकांचं आपल्यालाही स्मरण करायचं आहे या दिवशी. कारण क्रांती जी आहे ते फक्त एकट्या दुसऱ्या लोकांनी होत नाही. जेव्हा क्रांती करायची असते त्यावेळेस सर्व समाजाला मिळून क्रांती करायची असते आणि त्यावेळेस मग धर्म, पंथ, संप्रदाय, जाती पातीचा कोणत्याही त्या ठिकाणी विचार येत नाही. आणि अशा या स्वातंत्र्यासाठी या देशातील लाखो करोडो लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं. आता त्या बलिदानाची आठवण म्हणजे 15 ऑगस्ट दिवस हा फक्त झेंडा फडकवणे आणि सलामी देणे, राष्ट्रगीत म्हणणे आणि घरी जाणे एवढाच होत नाही. या दिवसापासून जबाबदारी वाढते. या दिवसाचं स्मरण करण्याचा दिवस आहे. 1947 पासून 2021 पर्यंत आपल्या देशाने कोणती प्रगती केली आणि त्या प्रगतीमध्ये आपला वाटा किती आहे हा त्याच्यामध्ये स्मरण करण्याचा दिवस आहे. आणि पुन्हा येणाऱ्या या 15 ऑगस्ट 2021 पासून येणारा पुढचा जो 15 ऑगस्ट आहे त्याच्यामध्ये या देशाला काय करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो हाही एक प्रकारे विचार करण्याचा दिवस आहे. आणि म्हणून हा दिवस आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी दिवस आहे. आणि अशा या बलिदानामध्ये आपल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं काही कमी मोठं म्हणजे बलिदान नाही. त्यांनीही या अख्ख्या महाराष्ट्राला किंबहुना पूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव झालं की या राष्ट्रसंतांनी, क्रांतीवीरांनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गरीब लोकांनाही एकत्र केलं. आपल्या भजनाच्या, भाषणाच्या आणि प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांचंही स्मरण करणे या ठिकाणी आवश्यक आहे. वंदनीय महाराजांनी हा जो आश्रम जो आहे तो 1954 मध्ये स्थापन केला. या आश्रमाचं उद्घाटन जे आहे त्यावेळेचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र बाबू हे सुद्धा या उद्घाटनाला उपस्थित होते. वंदनीय महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जे क्रांती केली त्या क्रांतीची सुरुवातच महाराजांनी इथून केली. महाराज जपानला गेले ते इथूनच गेले. आणि अशा प्रकारे या देशामध्ये ज्या ज्या वेळेस जे जे प्रसंग आले त्या त्या प्रसंगामध्ये वंदनीय महाराजांनी आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे समाजाला एक नवी दिशा दिली त्यांचंही स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे. आणि म्हणून आजचा तरुण जो आहे याची फार मोठी जबाबदारी आहे. मग आता आपल्याला स्वराज्य तर मिळालं, मग स्वराज्य मिळाल्यानंतर आता आपल्याला काही दुसरं काम करायचं नाही का? स्वराज्य मिळालं आहे परंतु सुराज्य आपल्याला टिकवून ठेवायचं आहे. मग त्या सुराज्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं? मग आपण विचार करतो सर्वसाधारण माणसं की मी एक साधारण मनुष्य काय करणार, या देशाचं रक्षण कसं करणार, या देशाची सेवा कशी करणार? तर एकच आहे, आजपर्यंत भारत देशाने काही प्रगती केलेली अशाचा भाग नाही. या 75 वर्षामध्ये भारताने खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केली, परंतु तरीही अनेक समस्या समाजामध्ये आजही जिवंत आहे. आणि त्या गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. आणि महात्मा गांधीही सोबतच बोलून गेले, भारत देहातों में बसता है. दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. ग्रामगीताचार्य बाबाराव पाटील इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पर्वावर मार्गदर्शन करावं. वंदनीय महाराज सांगतात ग्रामगीतेतून, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता अवदशा येईल देशा. अब तो आया है सबराज, अपना सुंदर गाव बनाओ. तर आता या देशाचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे, स्वराज्य आपल्याला मिळालेलं आहे, ते सुराज्य करण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून त्याकरता आपल्याला या देशाची सेवा करावी लागेल. कवि प्रदीप ने फार सुंदर म्हटलंय, हम लाए हैं तूफान से कश्ती निकाल कर. मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे,
अरे तू सुन, भारत के इस आजादी पर परदेसी नजर ना लगे, अरे तू सुन. मी लाखेजींना विनंती करतो की त्यांनी आजच्या दिवसावरती मार्गदर्शन करावं. आम्हाला जे स्वातंत्र्य भेटलं ते 15 ऑगस्ट 1947ला ज्या ज्या महानुभावांनी ज्या ज्या वीरांनी ह्या देशाला स्वातंत्र्याकरिता बलिदान दिलं त्या बलिदानाचं स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे. ना किसी से डरेंगे ना किसी को डर पाएंगे, मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर न लगे, अरे तू सुन. हे शब्द वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे बोलायला आणि ऐकायला खूप खूप चांगलं वाटते, पण कृतीमध्ये उतरण्यासाठी त्याग पाहिजे. अग्नी भडकला युद्धाचा तू आळशी होऊनी बसे, तरुण असोनी रक्त न उसळे तुझं नवजवान म्हणाव कसे. राष्ट्रसंतांनी 1942च्या ह्या भजनाच्या रूपामध्ये नवजागृती निर्माण केली. आम्ही खूप भजन म्हणतो. झाड झडुले शस्त्र बनेगी, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बम बनेगी, नाव लगेगी किनारे. कधी का राष्ट्रसंतांनी ह्या झोपलेल्या मनाला जागवण्याकरता हा संदेश आम्हा सर्वांना दिला होता. भारत देश स्वतंत्र होऊन आज 75व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करीत असताना आजच्या युवकांमध्ये तो जोश आहे का, हा आत्मचिंतनाचा विषय आहे. म्हणजे भारत देश स्वतंत्र होऊन या लोकांनी तर आपलं जीवाचं बलिदान दिलं, परंतु हे सुंदर स्वातंत्र्य टिकवून ठेवणं आज आपल्या सर्व युवकांचं, बंधूंचं आणि भगिनींचं हे काम आहे की आपला भारत देश टिकवून ठेवणे, आपलं स्वतंत्र टिकवून ठेवणे. आणि हे स्वतंत्र टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या गोष्टी, आपल्या जीवाचं बलिदान करण्याची आज गरज नाहीये. आज गरज आहे की हा समाज, हा देश आपल्यासाठी काय करतो त्यापेक्षा मी या समाजासाठी आणि देशासाठी काय करतो. महाराज जी कहते हैं, सज्जनों इस 15 अगस्त के शुभ अवसर पर यही एक महत्वपूर्ण बात मुझे आपके सामने रखनी है कि आज की जनता से चुने हुए नेता, अधिकारी और सत्ताधारी ये सब जीवन के मूल्य, मनुष्य की मानवता, देश रक्षा की बुनियाद और अध्यात्म का विशुद्ध मार्ग, इन बातों पर पहले सोचे और बाद में उस पर चले. आप कितना भी कहें कि बल्कि कानून पर कानून बनाकर जनता को सुधारना चाहे, तो भी आप लोगों का बुरा चरित्र देखते हुए जनता क्या कभी सुधार सकती है? कभी सुधर सकती है? इतिहास में क्या कहीं ऐसी साक्ष्य है जो लोग सत्ता को मुट्ठी में दबाए रखने के लिए अथवा सत्ता पाने के लिए लोगों को खुश रखना चाहेंगे और इसके लिए शराब, घूसखोरी, चोरी, व्यभिचार आदि को छूट मिले ऐसा कदम उठाएंगे, उनके बारे में यह क्यों न कहा जाए कि सिर्फ सत्ता, मत्ता या मत्ता के लिए वे अपना धर्म, सत्कर्म बल्कि देश भी बेचना चाहते हैं. मित्रों, आखिरी का जो एक वाक्य है, जो विधान है, उसके ऊपर सिर्फ आप ध्यान देना है आपको. आज जो भाषाएं चल रही है हमारे देश में, उसके ऊपर आप गौर करना है आपको. क्या कह रहे हैं सब? आम जनता भी सब कह रही है कि हमारा देश बेचा जा रहा है. राष्ट्रसंत जी एक दृष्टा युग पुरुष है. उनके भाषा में, उनके वचनों में, उनके विचारों में द्रष्टव्य है. आगे की सोच उनके भाषणों में है, विचारों में है. हमारा देश कैसा चलना चाहिए, समाज कैसा होना चाहिए, हमारा कुटुंब कैसा होना चाहिए, हमारे सेवाश्रम कैसा होने चाहिए, ये सब बातें वंदनीय राष्ट्रसंत जी ने द्रष्टव्यपूर्वक लिखी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोदजी मेश्रे. मला एकच म्हणायचं होतं की आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व भारतवासियांना, त्याचप्रमाणे
श्री गुरुदेव मंडळाचे जे सेवक मंडळी आहे त्यांना शुभेच्छा देतो. आणि बरेच मंडळी बोलून गेलेली आहे, बराच वेळ झालेला आहे, त्यामुळे मी काही असा बरेच तज्ज्ञ लोक बोलून गेले. आमचे रूपराजी वाघ ज्या आश्रममधून घडले त्यांनी सर्व काही त्यांना महाराजांच्या वाङ्मयाचा अभ्यास केलेला आहे आणि ते वाङ्मय जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य आमचे रूपराजी वाघ करत आहेत. आणि म्हणायचं म्हणजे आम्ही हे जे मंडळी आहेत, आमचे विठ्ठलराव आहेत, आमचे रूपराजी वाघ आहेत, आमची घडणच त्या महाराजांच्या सहवासात झाली आणि त्या महाराजांना आम्हाला इथपर्यंत पोचवलेलं आहे. आणि महाराजांचं एक तुम्हाला सांगायचं आहे, महाराजांचं वाङ्मय असं कुठलं क्षेत्र नाही आहे की त्या क्षेत्रात महाराजांचं वाङ्मय नाही आहे. सर्व क्षेत्रामध्ये, सर्व याच्यामध्ये, सर्व वस्तूमध्ये ज्या देशाला गरज आहे, ते मानव घडवण्याला गरज आहे, ते सर्व वाङ्मय महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये आहे. आणि महाराजांनी भजनाच्या रूपामध्ये, प्रवचनाच्या रूपामध्ये, ग्रामगीतेच्या अध्यायाचं वाचन या निमित्ताने, ज्ञान प्रार्थना या सर्व माध्यमातून आपल्या लोकांना उपदेश केलेला आहे. राष्ट्रसंतांच्या विचाराची गरज त्या देशाला आहे. पण खरंच आपण स्वतः आपल्याकडे विश्वास, आपण मनावर हे घेऊन बोला की माझं या देश सेवामध्ये, या भारताच्या प्रगतीमध्ये आपलं कुठलं योगदान आहे. आपण आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे. कारण आपण सर्व जे मंडळी आहेत, बुद्धप्रेमी आहेत, आपण सर्व एकदा महाराजांचे तत्व ऐकलेलं आहे. सर्व आपण महाराजांच्या तत्वाप्रमाणे वागण्याचा जर प्रयत्न केला तर हा देश आणि आपण स्वतः घडल्याशिवाय राहणार नाही आणि देशाची प्रगती झाल्याशिवाय. आपण सर्व एकत्र आहोत या भावनेतून महाराजांच्या वाङ्मयाचा प्रचार करावा इतकी विनंती आजच्या दिनी करतो आणि मी माझ्या भाषणाला विराम देतो. जय हिंद, जय भारत. परिस्थिती आहे. महाराजांनी लिहून ठेवला आहे आपल्या ग्रामगीतेत, सत्तेसाठी हपापावे, वाटेल तैसे पाप करावे, जनशक्तीचं पाय तुडवावे, ऐसे चाले सत्तेसाठी. आज आपल्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रमोदजी मेहसरे आले. ते आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्यांचं मी आभार मानतो. राष्ट्रवंदना. तना मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा.